गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज श्री महेश खांडेकर आणि कुटुंबीय यांनी या ठिकाणी सामूहिक आरतीचा कार्यक्रम, महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही आरती संपन्न झालेली आहे. या आरतीचं महात्म्य आता दीपाली त्यांनी सांगितले. ही विभूती तत्वातून तयार झालेली आरती आहे आणि प्रत्यक्ष आद्यशक्तीनं आरती तयार करून घेतलेली आहे. 1978 साली ज्यावेळी वसंतगडला आद्यशक्तीचा उदय झाला त्यावेळी असे बरेचसे भक्त त्या ठिकाणी यायचे आणि प्रत्येकजण आपापली कार्य काय ते महाराजांना सांगायचे आणि त्यांना अगदी तारीखवार वेळेनुसार सांगितलं जायचं. तसंच एक भक्त तिथं आला होता आणि त्यानं सांगितलं की खूप वर्ष झाली माझं सरकार दरबारी काम आहे, पण ते काम काही होत नाही आहे, तर ते होणार आहे किंवा नाही, म्हणजे मी पुढं प्रयत्न करू किंवा नको ते सांगा. त्यावेळी त्याला नारळ आणि विभूती दिली आणि सांगितलं, जा तुझं परवा दिवशी काम होईल आणि हा नारळ आणि विभूती तू खा, आरती घेऊन ये. त्यावेळेला त्या व्यक्तीनं सोमवारी कचेरीमध्ये कराडला गेला आणि त्याचं दिवसभर थांबल्यानंतर काम झालं. ते दुसऱ्या दिवशी आल्यानंतर महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. तर त्यावेळी मंगळवारी धुपारती असायची, तर महाराजांना श्रीधर स्वामींचा आद्यशक्तीचा संचार होता. तर संचार म्हणजे त्यावेळी ही समाधी अवस्था असायची, ते मृगाची करून आसनावरती बसलेली असायची आणि त्यावेळेला वारी संकल्प व्हायचा. आणि त्यावेळी सांगितलं की तुझं कार्य झालं, माझी आरती पुढे आहे. तर म्हणजे कोणत्या देवाची आरती मला सांगा, म्हणजे मी अभ्यास करेन देवाचा आणि तुम्हाला आणून देतो तयार करून. त्यामुळे असं होणं शक्य नाही, तू विभूती खाल्लीस का? तर तो म्हटलं नाही, मी विभूती खाल्ली नाही. त्याला विभूती खायला दिली आणि जा माझी आरती घेऊन येऊन सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी तो लिंबाच्या झाडाखाली बसला होता, त्याला 7 चरणांची आरती स्फोरली, जी आता तुम्ही सर्वांनी ऐकली. ती आरती घेऊन महाराजांच्या हातामध्ये आणून दिली त्यांनी. आणि ही जी आरती ही महाराज नेहमी सांगायची की माझी नित्य आरती आणि अग्रपूजा कधीही चुकवायची नाही. अग्रपूजा म्हणजे पादुकांची अग्रपूजा, जी शनिवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा हे महाराजांचे दिवस आहेत वारीचे, त्या दिवशी पादुकांची अग्रपूजा व्हायची. आणि आरती जी आहे ही सर्व वेद, उपनिषद आणि सगळे सुख त्याचं सार म्हणजे आरती आहे. आणि ही आरती मराठीमध्ये आहे. एवढं वेद उपनिषद म्हणायला आपल्याला वेळ मिळणार नाही आहे आणि ती म्हणता येईल की नाही हा एक प्रश्न मोठा आहे. परंतु सद्गुरूंची एवढी मोठी कृपा आहे की हे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्याही ही आरती मोफत आहे. आणि सगळ्यांना हे आरती म्हटल्यानंतर जो पुण्यार्थ मिळणार आहे, हा मोठा पुण्यार्थ त्यांच्या गाडीला बांधला जातो. आणि ही आरतीसुद्धा साधनेचाच एक भाग आहे. ज्या ज्या ठिकाणी आरती चालू असते त्या वातावरणामध्ये ह्या लहरी पसरतात आणि तिथल्या निगेटिव्ह एनर्जी, ग्रहदोषसुद्धा या आरतीच्या प्रभावामधून निघून जातात. त्या आरतीच्या माध्यमातून अनेक भक्तांची कार्यही होतात आणि या ठिकाणी संपूर्ण गुरुमालिका उभी असते तुमची आरती स्वीकारण्यासाठी. आणि म्हणून महाराज नेहमी सांगायचे की ही नित्यारती कधीही चुकवायची नाही. आज तुम्ही सगळे भाग्यवान आहात की या ठिकाणी तुम्ही ही आरती ऐकलेली आहे. तुम्हाला आरतीची पुस्तकं पण नंतर देण्यात येतील, महेशला मी सांगतो. तर आपण आपल्या घरी ही आरती जर सुरू केली तर तुम्हाला याची अनुभूती निश्चित घेता येईल. हे 3 वर्ष हा उपक्रम चालू आहे आणि आजपर्यंत प्रत्येक शिष्याच्या एका घरी प्रत्येक म्हणजे हा उपक्रम आपण करत आलेलो आहोत आणि हा उपक्रम असाच पुढेही चालू राहणार आहे. आणि सद्गुरूंचं जे कार्य आहे ते वसंतगड क्षेत्र कराडपासून एक 6 किलोमीटर अंतरावरती तिथं मंदिराची उभारणी पूर्ण झालेली आहे. आणि येत्या 24 मार्च 25 मार्च या दिवशी त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम होतो. आणि 26 मार्चला रामनवमी आहे, तर महाराजांचा पण जन्मोत्सव त्यावेळी आहे, तोही उत्सव त्यावेळी संपन्न होणार आहे. तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देईन की तुम्ही त्या कार्यक्रमाला यावे. प्रत्येक महाआरतीच्या वेळी आपण थोडंसं सत्संग करत असतो. सत्संग म्हणजे सत म्हणजे ईश्वर आणि संग म्हणजे त्याच्याशी
मैत्री किंवा जोड त्याच्याबरोबर आपली त्या ईश्वराबरोबर जोड व्हावी या हेतून त्याचे गुणगान गाणं किंवा त्याची आराधना करणं, त्याचं नामस्मरण करणं किंवा स्मरण करणं हे सगळं जे आहे हे कशासाठी, तर तो सत्संग आहे, त्या ईश्वराचा संग आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत आपण गेले 4 महाआरतीच्या वेळेला आपण असं ठरवलेलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्याच्या प्रत्येक ओवीवरती आपण निरूपण करणार आहोत. तर आजचा हा 5वा अभंग या ठिकाणी येत आहे आणि तो तुमच्या सर्वांसाठी आपण घेतलेला आहे. वैशिष्ट्य असं आहे की महेश खांडेकर या ठिकाणी योग शिक्षक आहेत, ते योगाचे क्लास चालवतात आणि हा 5वा अभंग जो आहे हा सुद्धा त्याची सुरुवात तशीच झालेली आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव ऐसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हेत कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. तर हा योगायोगच आलेला आहे. योग शिक्षकांच्या योग क्लासमध्ये आज हा ज्ञानेश्वराचा योगाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आता योग आणि योगासन याच्यात खूप फरक आहे. आजकालच्या मॉडर्न लँग्वेजेसमध्ये लोक म्हणतात आम्ही योगा करतो. योग आणि योगासनामध्ये खूप फरक आहे. योगासनांचा उपयोग योग करताना होत असतो, कारण पहिल्यांदा शरीराची आणि मनाची बळकटी झाल्यानंतर तुम्ही योग साध्य करू शकता. अन्यथा योग करणं फार अवघड आहे आणि योग केला जात नाही तर तो योग प्राप्त होत असतो आणि तो प्राप्त होतो तो सद्गुरू कृपेने प्राप्त होत असतो. आजपर्यंतच्या अनेक परंपरा झालेल्या आहेत. त्या परंपरेमध्ये जे काही अधिकारी पुरुष होते ते त्यांच्या शिष्य लोकांना योग किंवा योगाचे प्रकार हे शिकवले जायचे त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून साधना करून घेतली जायची. तर योगाची जी साधना आहे ही गुरुच्या सानिध्यात किंवा गुरुच्या सन्मुख व्हावी असं म्हटलं जातं, कारण हे करणं एवढं सोपं नाही आहे. आता ज्ञानेश्वरांना या ठिकाणी योग कोणता अभिप्रेत आहे, तर योगाचे अनेक प्रकार आहेत. राजयोग आहे, ज्याला पातंजलीमध्ये अष्टसूत्र त्याचे दिलेले आहेत. तो योग जो आहे तो इथं ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे योग आहेत की ज्याच्यामध्ये हठयोग आहे, ज्ञानयोग, भक्तियोग आहे, कर्मयोग, मंत्रयोग, लययोग, कुंडलिनी योग, क्रियायोग, सहज योग असे अनेक प्रकार या योगाचे आहेत. परंतु आपल्याला कोणता करावा लागेल योग, तर तो ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून आपले यम नियम हे जे आहेत हे सगळं व्यवस्थित घडावं आणि त्यासाठी अष्टांग सूत्र जे दिलेले आहे ते पालन करावे. ते पतंजलीमध्ये जे सांगितलेलं आहे तेच योग्यांना करावे लागतात की ज्याच्यामुळे त्यांना ईश्वर प्राप्ती होते. तर सगळे योग केल्यानंतर काही काही प्राप्ती होत असते, काही सिद्धी प्राप्त होत असतात. परंतु ह्या सगळ्या करताना लोकांना खूप अडचणी येतात. पूर्वीच्या काळामध्ये एकांत बऱ्याच लोकांना मिळायचं. आत्ताच्या या धकाधकीच्या काळामध्ये हे सगळं शक्य आहे का आपल्याला, तर निश्चितच शक्य नाही. आपल्याला एक तासभर योगासनं करायला या जरी तुम्ही क्लासमध्ये सांगत असाल तर मला असं वाटतं की 1 आठवड्यानंतर एक तरी दांडी एकाची होतेच. असं जर असेल हे योग ज्यावेळेला करायचे असतात त्यावेळेला त्याला सातत्य असावं लागतं आणि सातत्य होण्यासाठी त्याचं शरीर आणि मन हे सुद्धा त्याची अलाइनमेंट होणं गरजेचं आहे. तसं जर झालं नाही तर त्याला योग शिकता येणार नाही. आणि ज्ञानेश्वरांना हे सगळं माहिती होतं की योग आणि याग जे आहे येत नाही. हे करणं शक्य आहे का? यज्ञ जरी करायचे म्हटले आपल्याला तरी सुद्धा आपल्याला यज्ञाचं ज्ञान असलं पाहिजे. कोणत्या प्रकारचा यज्ञ करायचा आहे हे ठरलं पाहिजे. ते करणारे पुरोहित किंवा ब्राह्मण असले पाहिजे, ते ज्ञानी असले पाहिजे. त्याचे यज्ञाचे प्रकाराप्रमाणे त्याचं हवन, त्याच्या आहुती किती असल्या पाहिजे, कोणत्या मंत्रांचं हवन केलं पाहिजे, हे सगळं जे आहे हे सहजासहजी शक्य होत नाही. आणि
आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन आता अलीकडच्या काळामध्ये हे यज्ञ करणं हे सामान्य जीवांना परवडणारं नाही आहे आणि याचा खर्च खूप मोठा होत असतो. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा हे करणं क्रमप्राप्त जरी असलं तरी ते आपण म्हणतो की हे शक्य नाही. आणि ज्ञानेश्वरांना माहिती होतं की आता ह्या पुढच्या पिढीला मृत्यू लोकांमध्ये हे यज्ञ याग वगैरे हे फार दुर्मिळ आहे. काही ठिकाणी यज्ञ केले जातात, त्याची विधी जरी चुकली, त्याचा एखादा नियम जरी चुकला तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही, त्याचं फळ म्हणून दुसऱ्यांना मिळतं. आणि मग असं झालं तर मग एवढं सगळं केल्यानंतर सगळं व्यर्थ केलं असं आपल्याला वाटायला. हे व्यर्थ केल्यानंतर आयुष्याचा बराचसा काळ याच्यातून क्रमला जातो आणि नंतर जीवनाच्या शेवटी असं वाटतं की आपण एवढं सगळं उपाधी केल्या, परंतु याचा काय उपयोग झाला का, ते काहीच झाला नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं की हे योग जे आहे किंवा याग आहे ते सगळं काय आहे, हे विधी येणे नोहे सिद्धी. सिद्धी म्हणजे काय, तर आपल्याला असं वाटतं सिद्धी म्हणजे कोणी पाण्यावरून चालत असेल, हे की नाही, कोणी आगीमध्ये बसत असेल, ही सिद्धीच आहे एक प्रकारची. अग्नी जाळू शकत नाहीये. काही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते कळतं, काही लोकांना त्यांचा भूत भविष्य वर्तमान काळ कळतं. या सगळ्या सिद्धी आहेत. परंतु ह्या सिद्धीचा काय उपयोग आहे का, कारण ज्ञानेश्वरांना जी अभिप्रेत सिद्धी आहे या ठिकाणी, ती सिद्धी म्हणजे काय, तर परमात्म्याची प्राप्ती, परमोच्च मोक्ष जो आहे तो प्राप्त व्हायला पाहिजे. ती सिद्धी ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणतात. या बाकीच्या सिद्धीने तुम्हाला जाता जाता सुद्धा येऊ शकतात. एखादी गोष्ट सातत्यानं आपण करत गेलो तर आपल्याला ती प्राप्त होत असते. जसं पहिलवान जो असतो त्या सुरुवातीपासून रोज व्यायाम करायला लागला तर त्याची शरीर यष्टी बलदंड होते आणि तो चांगल्या पद्धतीचा पहिलवान होऊ शकतो. तसं याच्यामध्ये सातत्य ज्यावेळी येतं त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात, सिद्धी प्राप्त होतात. परंतु ह्या सामान्य सिद्धी ज्या आहेत ह्या सिद्धींचा आपल्या पारमार्थिक जीवनासाठी किंवा पारमार्थिक आपल्याला उन्नती करून घेण्यासाठी काहीही उपयोग नाही. आणि या सिद्धीने काय होते, माणसाला दंभ निर्माण होतो त्याच्यामध्ये. आणि माणसाला दंभ जर निर्माण झाला तर ह्या सिद्धी माणसाला अधोगतीला पोचवतात. कारण आपल्याला थोडंसं काहीतरी प्राप्त झालं की आपल्याला असं वाटतं की भरपूर काही प्राप्त झालं. आणि लोक त्याचं काय करतात, समाजामध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी, अर्थार्जनासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याचा फायदा करतात. हा वैयक्तिक जीवनासाठी केलेला फायदा त्याला अधोगतीला घेऊन जातो. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की वायाची उपाधी दंभधर्म, म्हणजे हा खोटा अभिमान आहे. दंभ म्हणजे अभिमान, खोटा अभिमान आहे हा. माणसाला उगीच वाटतं आपण कोणतरी मोठं झालेलं आहे. आता जसं तुम्ही बघितलं की कोणीतरी हार घातले गळ्यामध्ये आमच्या, तुम्ही लोकांनी दर्शन घेतलं, मला सुद्धा मनामध्ये असं वाटेल का की आपण कोणते मोठे विशेष झालेले आहे. परंतु हे सगळं जे आहे हे कुणासाठी आहे, तर ते परमतत्व जे आतमध्ये जागृत आहे त्याच्यासाठी येते. तो नमस्कार जो असेल तो त्याच्यासाठी आहे. ते सद्गुरु तत्व आहे, त्याला नमस्कार. या देहाला नमस्कार करून काय उपयोग आहे. आणि सद्गुरू हा सर्व ठाई समान भरलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी तो जागृत असतो तिथं जाणीव निर्माण होते आणि तिथं देयता निर्माण होते. देयता सुद्धा आशीर्वादाशिवाय प्राप्त होत नाही. कोणीतरी तुमच्या डोक्यावरती हात ठेवावा लागतो आणि ते कार्य करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. ज्यावेळी तसं घडतं त्यावेळी ती गोष्ट पुढं चालत जाते. त्याला सद्गुरू आणि शिष्याची परंपरा म्हणतात. तर पुण्यामध्ये हे जे आपलं पीठ आहे हे 17वं पीठ आहे नाथ संप्रदायाचं. हे नाथ संप्रदायाची मुख्य जी राजगादी चालत आलेली आहे, आदिनाथ, मत्स्यनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, हटयोगी चांदेव, विसोबा केसर, संत नामदेव, त्यांचे ब्रह्मीभूत ब्रह्मचैतन्य महाराज, राघव चैतन्य, केशव चैतन्यांचे शिष्य संत तुकाराम महाराज जे सदेह वैकुंठाला गेले. इकडे राघव चैतन्यांचे शिष्य अभासू महाराज तंजावरकर, त्यांचे श्रीधर स्वामी, त्यांचे शिष्य रामचंद्र जोशी महाराज, आणि ती परंपरा त्यांच्या आशीर्वादाने पुढे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर हे जे आहे हे कशामुळे घडतं, तर तो आशीर्वाद दिल्यामुळं घडतं. शिष्य अनेक होत असतात, भक्तही खूप होत असतात, परंतु अधिकार जो आहे हा पुन्हा एकालाच दिला जातो. जसं वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतात, पण सगळ्यांचा काही पहिला नंबर येतो का, नाही येत. कारण तिथं जो अभ्यास करतो, सांगितल्याप्रमाणे शिक्षकाचं ऐकत असतो आणि परीक्षेच्या वेळेला तो जो दक्ष असतो त्याचाच नंबर पहिला येतो आणि त्याची निवड पहिला नंबरचा विद्यार्थी म्हणून केली जाते. असं कदाचित ईश्वराच्या बाबतीतही असेल, या गुरुपरिवाराच्या बाबतीत जो आहे. आणि ते सगळं जे आहे हे
विधी लिखित असतं, म्हणजे काय ब्रह्मदेव जसा लिहितो त्या पद्धतीने ह्या घटना घडत असतात, की पुढं काय घडणार आहे हे सगळं आधी सांगितलेलं असतं. तुम्हाला वाटेल की आपण ते सगळं चलचित्र आहे, हे क्षणात बदलणाऱ्या गोष्टी आहेत या, परंतु त्या ईश्वरी ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थिर आहेत. महाराजांनी वारी संकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आज सगळ्या लिखित आहेत आपल्याकडे. कोणत्या शास्त्रज्ञाला कोणत्या दिवशी कोणता शोध लागेल हे आधी सांगितलं जायचं. जागतिक कुठं खाणी लागतील, काय होते, मिनरल्सच्या खाणी आहे, खाणी, हे आधी सांगितलं जायचं. हे कशामुळं? कारण हे सगळं जे आहे हे पुढं घडणार आहे. जसं रामायण घडण्यापूर्वी वाल्मिकी ऋषीने ते रामायण लिहिलेलं होतं. म्हणजे पुढं काय घडणार आहे आणि कसं असणार आहे हे सगळं काय, याचा अर्थ काय की हा डिव्हाइन प्लान जो आहे, हा प्लान कसा आहे, हा फिक्स प्लॅन आहे. आपल्याला वाटतं की मी हे कर्तव्यकारी केली, परंतु हे आपल्या हातून घडवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नेमस्त केलेलं आहे. आणि हे नेमस्त का केलं जातं तर क्रियमणता असावी लागते. कर्मयोग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जेवढा दैवयोग महत्त्वाचा आहे तेवढाच कर्मयोग महत्त्वाचा आहे. दैवायत्तम कुले जन्म म्हणतात की दैवामध्ये तुमच्या असेल म्हणजे पुण्यार्थ असेल तर तुम्ही उच्च फळामध्ये जन्माला येतात. मदा येतम तू पौरुषा, तुमचा कर्तव्यकारी जे आहे तो पुरुषार्थ हा तुम्ही गाजवावा लागतो. तुम्ही जन्माला येऊन जर काहीच केलं नाही, उच्च कुळात जन्माला येतो आपण, पण आपण काहीही करत नाही, त्या कुळाचा महिमा वाढवायचा प्रयत्न आपण करत नाही. पुण्यार्थ असतो म्हणून तुम्ही तिथं आला, पण तुम्ही कर्म केलं नाही तर तुम्हाला त्याचा पुरुषार्थ गाजवता येत नाही आणि त्याचा मान सन्मान मिळत नाही. तसं जो कर्ता असतो त्या कर्त्याला मान मिळत असतो, त्याचं नाव लौकिक होत असतं. प्रत्येक पुरुषामध्ये आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष आणि स्त्री हे दोन्ही तत्व असतात. तर स्त्रिया सुद्धा कर्तव्यकारी करतातच ना. आजकाल मिनिस्टर सुद्धा स्त्रिया आहेत, मोठमोठ्या पदावर स्त्रिया आहेत. मग स्त्रिया कर्तव्यकारी करतात त्याला काय म्हणतात? पुरुष कर्तव्यकारी करत असेल तर पुरुषार्थ म्हणतो आपण त्याला की. मग स्त्रिया कर्तव्यकारी करतात त्याला काय म्हणतात? त्यालाही पुरुषार्थच म्हणतात. कारण त्या प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष हा कर्ता असतो आणि त्या कर्त्याला मान असतो. ती स्त्री जरी असेल तरी सुद्धा ज्याचा कर्ता जो आहे पुरुष तो हे कार्य करत असतो आणि म्हणून त्याला पुरुषार्थ घालत असतो. तसं या ठिकाणी जे काही सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर काय होतं, उगाच तुम्हाला दंभ प्राप्त होतो आणि दंभ प्राप्त झाल्यानंतर हे अधोगतीचं मूळ आहे. तुमची आध्यात्मिक उन्नती होत नाही, थांबते त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आता भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. मनामध्ये आपल्या भावच नाहीये तर त्याला देव कळणार आहे का? तुम्ही कितीही साधना केली, काही केलं, पण मनामध्ये बिलकुल भाव नाहीये तर तो जो परमेश्वर आहे ज्याला आपण अंतिम ध्येय आपण म्हणतो, मनुष्याच्या जीवनाचा अंतिम ध्येय काय असेल तर त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणं आहे. पण त्या परमेश्वरामध्ये आपलं प्रेमच नाहीये. तरी तुम्ही कितीही साधना केली, योग करा, याग करा, काही करा, पण त्या परमेश्वरामध्ये जर प्रेम आपल्या हृदयात नसेल तर ते काय व्यर्थ आहे. म्हणून सांगितलं भाव जर नसेल, भावे विण भक्ती, भाव नसेल तर भक्ती होणार नाही. भक्ती म्हणजे प्रेम आहे. परमेश्वराला काय प्रिय आहे तर प्रेम प्रिय आहे. त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं तर तो तुमच्याकडे पळत येईल. पण त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेमच नाहीये तर तो तुमच्याकडे येणार कसा? म्हणून त्यांनी सांगितलं की भावे विण भक्ती देव न कळे निसंदेह. याच्यामध्ये कोणताही संदेह नाहीये. जर भाव नसेल मनामध्ये तर त्याला देव कधीही भेटणार नाही. म्हणून गुरुप्रती आपल्या भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, तर ओढ निर्माण होते. तिथं प्रेमच नाही, तिथं ओढ निर्माण होणार आहे का? विचार करा. आता तुमच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया आहेत, तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल प्रेम निर्माण होते की नाही? तसं शेजाऱ्याच्या मुलाबद्दल होईल का प्रेम निर्माण? नाही होणार. कारण काय, तुमच्या मुलाला तुम्ही मनापासून वाढवलेलं आहे, प्रेमानं वाढवलेलं आहे. त्याचं दुखणं हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. त्याला तुम्ही प्रत्यक्ष जग त्याच्यासाठी कळा सोचलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल प्रेम निर्माण होतं. इतरांच्या बद्दल होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. ज्ञान जे आहे
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, परलोकीचं परंपरात्पर ज्ञान आपण जे म्हणतो ते गुरुच्या आशीर्वादाशिवाय प्राप्त नाही. त्यांनी कितीही साधना केली, अगदी 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव सुद्धा होता, ठीक आहे, तरी सुद्धा मुक्ताईने काय सांगितलं की याचं मणकं कच्चं आहे. ज्ञानेश्वरांना भेटायला अगदी वाघावरून आलेला होता, नागाचा असूड केला होते, हजारो शिष्य त्याचे बरोबर होते. आणि ह्या भावंडांना बघितल्यानंतर हे भिंतीवरून चालत आले. हे तर सजीवावरती कोणीही सत्ता चालू शकेल, निर्जीव भिंतीवरती कोण चालेल? अर्थात निर्जीव नसते, प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य आहे, परंतु त्या चैतन्याशी जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती आपली मॅच व्हावं लागते, म्हणजे ती आपली आज्ञा आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची फ्रिक्वेन्सी सूक्ष्मातिसूक्ष्म होती, त्यामुळे भिंतीने सुद्धा त्यांची आज्ञा ऐकली. आणि मग चांगदेवांना कळालं की याचा अधिकार मोठा आहे. आणि मुक्ताईने ज्यावेळेस त्याच्या डोक्यावरती टिकली मारली त्यावेळेला त्याला कळ आली. कळ आल्यानंतर राग आला त्याला की काय मुलगी लहान एवढी छोटी आपल्या डोक्यावर टिकली मारते आणि आपलं मडकं कच्चं म्हणते, त्याला राग आला, हे काय प्रकार आहे. पण नंतर त्याने विचार केला की हे सगळं जरी असतं तरी आपण अपूर्ण आहोत, पूर्णत्वाला आपण गेलेलो नाही. फळ जसं कच्चं असतं की आंबट तुरट लागतं, परंतु फळ पक्व झालं की काय होतं, मधुर रस त्याच्यातून येत असतो, खायला रुची येते त्याच्यामध्ये. तसं ज्ञानानं जसा व्यक्ती वाढतो, पूर्ण ज्ञान जेव्हा त्याला प्राप्त होत असतं त्यावेळेला तो सुवास जो आहे त्याचा सगळीकडे पसरतो, मन शांत होतं त्या ठिकाणी. वेगळं काही आपल्याला प्राप्त करायची इच्छा राहत नाही. आणि म्हणून याला जेव्हा कळालं की आपण कच्ची आहोत असो, आता पक्क होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पक्क होण्यासाठी गुरु पाहिजे. गुरुशिवाय पूर्णत्व नाही. प्रत्येक युगामध्ये ईश्वरानं सुद्धा गुरु केलेले आहेत. तुम्ही बघितलं असतं, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते निवृत्तीनाथ, श्रीकृष्णाचे गुरु होते, रामाचे गुरु होते. जरी हे ईश्वराचे अवतार, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार घेतले, प्रत्यक्ष परब्रह्म असताना सुद्धा त्या परब्रह्माला सुद्धा काय करावं लागेल, पूर्णत्वासाठी गुरु करावे लागेल. त्यामुळे कोणत्याही युगात तुम्ही जाल तिथं तुम्हाला हेच दिसेल की गुरुशिवाय पूर्णत्व नाही. आणि मग त्या चांगदेवांना वाटतं की आता आपल्याला कोण पूर्णत्वाला नेऊ शकतं, तर ज्ञानेश्वर महाराज हे आत्ताच्या विश्वामध्ये सर्व ज्ञानी आहेत आणि तेच आपल्याला पूर्णत्वाला पोहोचू शकतात. मग ते ज्ञानेश्वरांना म्हणाले की मी तुमचा शिष्य होतो, मला तुम्ही आशीर्वाद द्या. त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितले की मी तुझा गुरु आहे, माझा शिष्य जो आहे तो तुझा गुरु आहे. मग सोपान देवांना सांगितले की याला दीक्षा द्या. आणि मग चांगदेव महाराज जे होते ते पूर्णत्वाला गेले आणि ते आपल्या गुरुमार्गीतले एक आहेत. तसं गुरुविना अनुभव कैसा करे. आता अनुभव या ठिकाणी जो आहे तो काय सांगतात की त्या परमात्म्याची प्राप्ती जी आहे ती गुरुशिवाय होत नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळतील, जसं शाळेमध्ये कोणीतरी आपल्याला गुरु लागतोच ना, कितीही हुशार असेल, स्वतः पुस्तकं वाचून जरी शिकायचं म्हटलं तरी सगळं शक्य आहे का, नाही. त्याला आणखी कोणीतरी शिकवणारा लागतोच आहे. काही लोक PhD करत असतात, पण PhD करणाऱ्यांना 1-2 PhD झाल्यानंतर सुद्धा परत PhD करायची असेल तर कोणीतरी दुसरा सल्लागार त्याला लागतो. तसं गुरु परंपरेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. आणि ते ज्ञान कसं प्राप्त होऊ शकतं, तर ते फक्त आणि फक्त सद्गुरूकडून होऊ शकतं. इतर कोणाकडून ज्ञान मिळू शकत नाही. जे तुम्हाला त्या परलोकीचा परमात्मा ज्याला म्हणतो परात्पर, ते तत्व जे आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त आशीर्वादानं आणि तेही सद्गुरूच्या आशीर्वादानं प्राप्त होतं. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित सांगे गुण. आता तप म्हणजे काय हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे. सामान्यतः लोकांच्या मनामध्ये येतं की तप करणं म्हणजे काय, की पूजा अर्चा उपास तपास हे करणं म्हणजे तप झालं. एखाद्या मंत्राचा जप करणं म्हणजे तप झालं. पण मंत्रजप किती वेळ करावा, साधना कुठली असेल किती वेळ करावा हे कळणार आहे का, नाही. त्यामुळे हे सगळं आपण करतो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण तपश्चर्या करतो का. आपण फक्त पूर्वी ऐकलेलं आहे की ऋषीमुनी वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची, पण तपश्चर्या करायची म्हणजे निश्चित काय करायचे. तर एकनाथ महाराजांनी याच्यावरती खूप सुंदर सांगितलेलं आहे.
तप म्हणजे नवे स्नान. आपण म्हणतो ना की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुण्यार्थ प्राप्त होतो. पवित्र ठिकाण आहे ते. किंवा प्रयागराजला स्नान केल्यानंतर जिथं कुंभमेळा होतो त्या ठिकाणी स्नान केलं तर पुण्यार्थ प्राप्त होतं. पण ते करणं म्हणजे सतत जर आपण स्नान करत राहिलो तर ते तप आहे का? तर निश्चित नाहीये. तप म्हणजे नवे स्नान, तप म्हणजे नवे दान. काही लोक दान सतत दान करत राहतात. का तर तो पुण्यार्थ अर्जित करायचा. आणि पुण्यार्थ कशासाठी अर्जित करायचा? आपल्या स्वर्गप्राप्ती व्हावी. परंतु स्वर्गप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जेव्हा तुमचा पुण्यार्थ संपत येतो तेव्हा परत तुम्हाला मृत्यूलोकामध्ये पाठवलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या दानाचा तरी उपयोग होतोय का? कारण ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आपण शिकत नाही. आणि त्याच्यामुळं तप म्हणजे नवे दान, तप म्हणजे नवे शास्त्र व्याख्यान. शास्त्र पाठ करणं, शास्त्राप्रमाणे आचरण करणं किंवा व्याख्यान शास्त्रावरचे ऐकणं म्हणजे काय? तर ते तप नव्हे. वेदाध्यायन नव्हे तप. वेदाचं दुसरं अभ्यास केला ते सुद्धा काय सांगितले? ते सुद्धा तप नव्हे असं एकनाथ महाराज म्हणते. तप नव्हे, तप म्हणजे नव्हे योग. हे योग जे करणं ते सुद्धा तप म्हणत नाही त्याला. तप म्हणजे नव्हे याग. हे जे यज्ञयाग आपण करतो हे म्हणजे सुद्धा काय? तप नव्हे. तप म्हणजे वासना त्याग, जेणे तुटे लाग कामक्रोधांचा. तप काय आहे? तर त्यांनी सांगितलं की वासनांचा त्याग. आणि वासनेच्या संगे पुन्हा जन्म येणे असं सांगितले. ज्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाला मनामध्ये जी वासना आपल्या राहते त्याच्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. जसं रविदास होते, त्या रविदासांना काय की शेवटच्या क्षणी कोणीतरी चपला नवीन आणून दिली. त्यांना वाटलं तर ह्या चपला मी घालणार कशा? आता तसंच जावं लागणार आपल्याला. ती वासना मनात राहिली तर पुढच्या वर्षी काय झाले? पुढच्या जन्मी त्यांना रोहिदास म्हणून सांबाराच्या याच्यात जन्म घ्यावा लागला आणि आयुष्यभर ते चपला करत गेले. परंतु पूर्वाश्रमीचे ते मोठे योगी होते, पुण्यवान होते, ईश्वराच्या प्रती त्यांचं मोठं प्रेम होतं, त्यामुळे ते संत झाले. तर तप म्हणजे नव्हे वासना, तप म्हणजे वासना त्याग, जेणे तुटे लाग काम क्रोधांचा. हे काम, क्रोध, मद, मोह जे आहे हे षड्रिपुज आहेत. यांचा जो लाग आहे हा काय होतो? तुटला पाहिजे. आणि ते तुटणं म्हणजे खऱ्या अर्थानं काय? वासनांपासून मुक्ती आहे. मोठमोठे योग्यांना सुद्धा हे साध्य होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा अहंकार सुटत नाही, क्रोध कधीही सुटत नाही. जे तपस्वी असतात, योगी असतात, ज्यांना काही सिद्धी प्राप्त होतात, त्यांच्या अंगामध्ये क्रोध भयानक असतो. थोडं त्यांच्या मनाविरुद्ध जरी झालं तर लगेच शाप द्यायला तयार असतात. तुम्ही बघितलं असेल की आपल्या ऋषीमुनींच्या परंपरा पाहिल्या तर प्रत्येक ऋषीने कुणाला तरी एका तरी शाप दिलेलाच आहे. असे फार कमी ऋषी होते की त्यांनी शाप दिलेले नाही. म्हणजे काय की मनासारखं जर झालं नाही तर त्यांना क्रोध त्यांचा अनावर व्हायचा. आणि त्याच्यामुळे या ऋषीमुनींना सुद्धा परलोकीचा परमात्म्याची प्राप्ती होत नव्हती, म्हणजे पूर्णत्व मिळत नव्हतं. त्यांना परत पुन्हा जन्माला यायला लागायचं. तर क्रोध हा जो आहे हा नाना विकारी आहे. त्याच्यामुळे काय होतं? ह्या विकारांमुळे आपली अधोगती होत असते. तर हे जोपर्यंत तुटत नाहीये तोपर्यंत तुमचा खऱ्या अर्थानं वासना त्याग होत नाही. आणि म्हणून वासना त्याग म्हणजे काय? तप असं सांगितलेलं आहे. शरीर शोषणा नाव तप. तर शोषण म्हणजे काय की शरीराला आपण त्रास देणं. काय होतं की परमेश्वराची साधना करायची म्हटलं तर तुम्ही परमेश्वराला प्रति आपले ओढ निर्माण झाली पाहिजे, तळमळ निर्माण झाली पाहिजे. आणि त्याला सुद्धा वाटलं पाहिजे हा आपल्यासाठी काहीतरी करतोय. तुमच्या घरी एखादा पाहुणा येणार असेल ज्याला तुम्ही चांगला मान देता, ज्याच्याबद्दल तुम्हाला आदर आहे, तर तो आदर व्यक्त करण्यासाठी आपण काय काय करतो? अगदी त्याला पायगळे घालतो, तो आल्यानंतर त्याच्या हातात पाण्याचा तांब्या देतो, त्याच्या पायावरती पाणी घालतो, त्याला बसायला देतो, हे की नाही, त्याला चांगले चांगले मिष्टान्न देतो. हे कशासाठी? हे आदर व्यक्त करण्याच्या भावना आहेत त्या. तसं या ठिकाणी शरीर शोषण माणूस का करतो की तुम्ही कितीही परमेश्वराला अडवलं तर त्याचं लक्ष तुमच्याकडे जात नाही असं तुम्हाला वाटतं. मग काही लोक काय करतात की देहदंडन करतात. शरीराला त्रास दिला म्हणजे काय होईल? त्या परमात्म्याला आपल्याबद्दल कळेल. हे खरंच आहे. ज्यावेळेस परमेश्वरासोबत जाणवलं पाहिजे की याला तळमळ आहे,
जोपर्यंत तळमळ लागत नाही तोपर्यंत माणूस स्वतःला काय करून घेतो, त्रास करून घेतो. तर त्या ईश्वराला कळतं, तो ईश्वर काय आपल्यामध्येच आहे. त्याला कळतं की ह्याला आपल्याबद्दलची ओढ निर्माण झालेली आहे आणि आता लवकर त्याला आपल्याला भेटलं पाहिजे. हेही खरं आहे. आणि म्हणून यांनी सांगितलं की शरीर शोषणा नाव तप ते प्रारब्ध भोगानुरूप. आता हे प्रारब्ध जे आहे हे ज्याचं भोगतव्य आहे त्याप्रमाणे भोगलं जातं. परंतु एखाद्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे की त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, तर तो त्यानं प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे आणि त्याला प्रयत्न केल्यानंतर प्राप्ती होते. एखाद्याच्या प्रारब्धात आहे की याला भेटायचं आहे पण त्यानं काहीच केलं नाही समजा, तर त्याला तो परमेश्वर भेटणार आहे का? नाही भेटणार, कारण त्याला पुढचा जन्म तेवढ्यासाठी घ्यावा लागेल. म्हणून क्रियेला सुद्धा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे क्रियेला सुद्धा फार महत्व आहे. हे प्रारब्धानुरूप जे आहे हे देहदंडन वगैरे लोक करत असतात. हृदय हरिचिंतने चित्त रूप तप सत्य रूप त्या नाव पै. हृदयामध्ये हरिचिंतन हे जे आहे आणि ते कसं चित्रूप. चित म्हणजे काय? सत चित आनंद आपण म्हणतो ना, सच्चिदानंद. चित म्हणजे स्थायी स्वभाव, स्थायी राहणं, स्थिर राहणं. तो स्थिर आनंद जो आहे हा आपल्या हृदयात राहिला पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं स्थिर रूप जे आहे ते आपल्या हृदयामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे काय की सतत त्याच्याशी अनुसंधान असलं पाहिजे, त्याचा विसर कधी पडला नाही पाहिजे. तुकारामांनी पण म्हणजे ऐसा दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. परमेश्वराला काय मागावायचं तर तुझं अशा पद्धतीचं हे दान मला दे की तुझा मला विसर कधीही पडता कामा नये. झोपताना, उठताना, बसताना, झोपेमध्ये सुद्धा, स्वप्नामध्ये सुद्धा, जेवताना, खाताना, सगळ्या प्रत्येक क्रिया करताना ईश्वर ईश्वर भगवंत सद्गुरू हेच राहिलं पाहिजे. याला अनुसंधान म्हणतात. ते फक्त मागणे जे आहे ते मागणं केलं पाहिजे. आपलं मागणं कसं असतं? माझ्या मुलाचं लग्न होऊ देत, मला गाडी मिळू देत, मला बंगला मिळू देत, हे सगळे जे आहे हे व्यावहारिक मागणं आहे की नाही? कोणाला तरी आता मी सगळ्यांना विचारलं की कोणाला परमेश्वर प्राप्त व्हायला पाहिजे, परमेश्वराची भेट कोणाला व्हायला पाहिजे, ते किती हात वरती येतील? एकच झालं. पण आता मी म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी 5 लाख रुपये मी ठेवतो, ते 5 लाख रुपये पाहिजेत का परमेश्वर पाहिजे? बोला. परमेश्वर प्राप्त होईल की नाही गॅरंटी नाही. 5 लाख मिळतात तेवढे घ्या होतो ना स्वभाव. कारण हे कशामुळे कळतं की आपण व्यावहारिक आहोत. व्यावहारिक गोष्टींच्या आपल्या मनामध्ये जी ओढ आहे ज्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती आहे ती जर आपल्या समोर ठेवली गेली तर काय होतं की आपलं मन ढळू शकतं. म्हणून आपलं मन निश्चळ असलं पाहिजे की माझा जन्म कशासाठी झालाय तर त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी झालाय. या बाह्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासाठी कशा आहेत? तुकाराम महाराजांचे आहे सुवर्ण कांचन आम्हा मृत्तिके समान असं. त्यांना फक्त ओढ कशाची होती तर भगवत प्राप्तीची होती. त्यांना बाकीची हे सोनं नाणं कितीही त्यांना मिळालं तर त्याचा काय त्यांना उपयोग नव्हता. एवढं मन जे आहे वैराग्यात त्यांचं डुंबलेलं होतं. तसं आपल्यासाठी सुद्धा चित्त स्वरूप जे आहे भगवंताचं ते आपण कुठे साठवून ठेवलं पाहिजे, आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे आणि ते सतत त्याच्याशी अनुसंधान आपलं असलं पाहिजे. ज्यावेळी त्याच्याशी सतत अनुसंधान होतं त्यावेळी काय होतं त्याला आपल्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असं नाही, त्या विठ्ठलाला आपली आवड निर्माण होते. बाहेरच्या जगामध्ये लोक काय सांगतात बहुत सुकृत आपल्या बरोबर पुण्यात भरपूर असेल तर त्या विठ्ठलाची आपल्याला आवड निर्माण होते. हे पूर्ण चुकीचं आहे. त्या विठ्ठलाला आपली आवड निर्माण होते. तुम्हाला किती विठ्ठलाबद्दल आवड निर्माण झाली तर त्याला व्हायला पाहिजे की नाही? त्याला जर झालं तर तो भेटणार आहे का तुम्हाला? नाही भेटणार. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आहे, विठ्ठल नाही. म्हणून अनुसंधान जे हे टिकणं फार महत्वाचं आहे. म्हणून हृदय हरी चिंतने चित्तरूप तप सतरूप त्या नाव पय. हे तप आहे त्या तपाला काय नाव दिलं? हे सतरूप जे आहे हे सतरूप म्हणजे त्याचं अनुसंधान करणं म्हणजे तप आहे. जेणे दंभ लोभ निशेष आहे अहम ममता समूळ तुटे. यासचे नाव तप गोमटे मानी नेटे पेटे विधाता.
जेणे दंभ लोभ निशेष आहे. हा दंभ लोभ जो आहे हे काय आहे? हे दंभ म्हणजे काय? हा खोटा अभिमान आहे. लोभ म्हणजे आसक्ती आहे. हे सगळं जे आहे हे सगळं खोटं आहे. हे निशेष आहे. अहम भाव जो आहे, ममता आहे, ही समूळ जोपर्यंत तुटत नाही आपल्या मनामध्ये. आपण प्रत्येकाला म्हणतो की निर्ममेती झालं पाहिजे, निर्ममेती झालं पाहिजे. निर्ममेती म्हणजे काय? की इदन्न मम, हे माझं काही नाही यातलं, माझा कोणी नाही. माझा फक्त कोण आहे तर तो ईश्वर आहे. माझा कोण असेल तो भगवंत आहे. माझा कोण आहे तर तो सद्गुरू आहे. तो मला तारणहार आहे. या भवसागरातून तारून नेणारा, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकवणारा असा कोण असेल तर तो ईश्वर आहे. त्या ईश्वराशी अनुसंधान, तो एकटा एकमेव माझा आहे. बाकी सगळं हे जे आहे हे माया जाळ आहे. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, हे जे सगळं चालतं हे नाती कसे आहेत? हे चौरस्त्यावर भेटलेली लोक आहेत सगळी. हे चौरस्त्यावर भेटलेले लोक त्यांचा रोल कम्प्लीट करत असतात आणि काय करत असतात? पण पुढच्या मार्गाला जात असतात. ही जोड पण काय आहे की तुम्हाला परमार्थामध्ये मदत व्हायला पाहिजे ना. जर मदत झाली नाही, एकटा माणूस असेल तो काय काय करणार आहे? संन्यासी जरी असला तर संन्यासीला काय पुण्यकर्म करण्यासाठी त्याच्या घरामध्ये कोणी येणार आहे का? कारण त्याच्या घरी आला तर साधा प्रसाद सुद्धा मिळणार नाही, कोणाला पाणी मिळणार नाही. प्रत्येक वेळा उठून काय हात येणार आहे का? त्यामुळं गृहस्थाश्रम हा एकमेव आश्रम असेल तर तुम्हाला पुण्य अर्जित करता येतं. तुमच्या हातून लोकांची सेवा घडते, भक्ती घडते. आणि म्हणून विवाह सुद्धा हे जे आहे हे विवाह त्यासाठीच असतं की हे धर्मकार्य आहे. धर्म म्हणजे परमेश्वराच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे तो. आचार हा परमो धर्म. आचरण जे आहे हे सदाचरण म्हणजे धर्म आहे. कारण तो काय करत असतो? आपल्याला ते ईश्वरापर्यंत पोहोचवत असतो. परंतु ज्या वेळा आपण ह्या मायाजाळात अडकतो, माझं 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 हे सगळं, माझा मुलगा, माझं बायको, माझं सून, हे सगळी जी नाती आहेत, मावशी, काका, याच्यामध्ये काय होतं? आपण काय असं अडकून पडलेलो आहोत. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जो परलोकीचा परमात्मा तुमच्या हृदयामध्येच आहे, तो आतमध्येच आहे, त्याची प्राप्ती होत नाही. कारण आपल्या प्रायोरिटी अध्यात्म करणं कधीच नसतं. आपल्या प्रायोरिटी काय आहेत? आपला संसार व्यवस्थित चालला पाहिजे. माझा मुलगा कॉलेजमध्ये पहिला आला पाहिजे, शाळेत पहिला आला पाहिजे, त्याचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. शिक्षण चांगलं झालं त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. एक नोकरी मिळाली, चांगली मुलगी मिळाली पाहिजे, मुलं झाली पाहिजे. हे सगळं जे आहे म्हणजे हे आपण याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. मग आपल्याला ही जी जोड कशासाठी दिलेली आहे तर तुम्हाला धर्मकार्य करण्यासाठी. धर्मकार्य करतंय का आपल्या हातून? कारण लग्न झालं तरी आपल्याला तर विसरच पडतो. तरुण मुलं असतील, तरुणांना कधीही लोक आजकाल मी बघतो प्रत्येक ठिकाणी कुठेही सत्संग चाललेले असतील, तरुणांची वाणवा असते, तिथं तरुण मुलं येतच नाहीत. तर त्यांना वाटतं हे काही उपयोगाचं नाहीये. त्यांना आजकाल मजा मौज करणं हे त्यांना फार महत्वाचं वाटतं. परंतु आपल्याला काही ते संस्कार होतात आल्यानंतर, काही ज्ञानप्राप्ती होते आणि जीवनाचा मुख्य उद्देश जो आहे तो साध्य होण्यासाठी काहीतरी गोष्टी प्राप्त होऊ शकतात आपल्याला. हा विश्वास असेल तर तो तिथे येईल. आणि विश्वास म्हणण्यापेक्षा त्याची ती प्रायोरिटी असली पाहिजे. प्रायोरिटी जर नसेल तर त्याला कितीही विश्वास आहे, त्याला कळत आहे की हे ऐकायला गेल्यानंतर 4 गोष्टी आपल्याला चांगल्या कानावर येतील, चांगल्या पद्धतीने आपण साधना करू शकू, हे सगळं जरी असलं तरी ते त्याची प्रायोरिटी नसल्यामुळे येत नाहीत. हे आपल्याकडे सुद्धा कार्यक्रम मोठमोठे होत असतात. कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती किती लिमिटेड असते. महाप्रसाद असले की बरोबर तिथे असते. काय तुमचं तत्वज्ञान तुमच्याजवळच ठेवा म्हणतात. आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळावं. त्यामुळं मुलांना सुद्धा संस्कार करणं फार गरजेचं आहे. हे आध्यात्मिक शिक्षण, धार्मिक शिक्षण हे मुलांना दिलं गेलं पाहिजे. आज आपण समाजामध्ये जे बघतोय, लग्न झाले की वर्षभर जो लोकांचे विवाह टिकत नाहीत, लगेच डिवोर्स होत आहेत, घराघरामध्ये वादविवाद होत आहेत, कोण कोणाला मानत नाही. हे सगळं कशामुळे घडत आहे? कारण आपण स्वतः श्रेष्ठ आहे स्वतः समजायला लागतो. मुलांना सुद्धा असंच वाटतं, आता आपण काय मोठे झालं, आता काय वाटायची आपल्याला गरज नाही, त्यांना काय कळतंय असं वाटायला. आणि त्याच्यामुळं मान अपमान हे जे प्रकार आहे, वरिष्ठांना मान दिला गेला पाहिजे, ते घडत नाही.
आणि प्रत्येक घरामध्ये मग सासू सुनेचं भांडण, ते सिरियल पण इतक्या सुंदर लावलेले आहे. अशी एकही सिरियल तुम्हाला मिळणार नाही की त्याच्यात सासू सुनेचं भांडण नाही किंवा काही कारस्थान नाही. आणि हे आवडीनं बघतात लोक. त्याची डिमांडिंग आहे फार. अहो सगळे काम धंदे सगळं सोडून ते सिरियल बघत असतात लोक. आणि त्याच्यातून घ्यायचं काय, तिनं कसं त्याला बरोबर पकडलं, काय केलं. घरामध्ये कलह जर निर्माण करायचं कार्य कोण करत असेल तर आजकाल हे मीडिया. नवरा 5 मिनिटं घरी लेट आला तरी सुद्धा लगेच सुरू होतं, 5 मिनिटं कुठं होता, फोन एंगेज झाला, कोणाशी फोन चालले होते. म्हणजे संशय सुद्धा, संशय फार. आणि नको त्या गोष्टी आपल्या घरामध्ये ओढल्या जातात. सगळं टीव्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्ञान देत असतं, काय करायचं, कसं बोलायचं, अगदी. त्यामुळे हजर जबाबीपणा आजकालच्या मुलींच्याकडे फार. आणि हे सगळं जे आहे हे ज्ञान जर असं जर मिळायला लागलं तर तुम्ही संस्कारांपासून वंचित राहता. मोठमोठ्या खोळामध्ये जरी आपण जन्माला आलो, आपल्या घराण्याची परंपरा आपण सांगत बसलो तरी सुद्धा संस्कार जर राहिले नाही तर उपयोग काय त्याचा. संस्कारांना फार महत्व आहे. नेहमी सांगत असतो, आता बऱ्याचशा शिष्यमंडळींची मुलं मुली लग्नाला येणार आहेत, त्यांना संस्कार झाले पाहिजेत, वरिष्ठांचा आदर केला पाहिजे. लग्नाचा अर्थ काय आहे, विवाहाचा अर्थ काय आहे तो समजला पाहिजे. तो जर अर्थ समजला नाही तर नुसतं आपला मुलगा आणि मुलगी एकमेकाला भेटवायचं आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं. आता आईवडिलांना विवाहाचा अर्थ माहिती नव्हता, त्यामुळे सांगितलेलं नव्हता. आता गुरुजींना खास कोर्स दिला जातो की विवाह करताना प्रत्येक मंत्रांचा अर्थ तुम्ही एक्सप्लेन करा, हे कशासाठी आपण करतोय, याचा अर्थ काय आहे हे सांगावं लागतं. आणि सर्व ठिकाणी पोहोचते का तर पोहोचत नाही. आपल्या हिंदू धर्माची परंपरा फार मोठी आहे. याच्यामध्ये संस्कार, 16 संस्कार दिलेले आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा संस्कार कुठला असेल तर हा विवाह संस्कार. पण आपण काय करतो, मुलगा काय करतो, किती कमवतो, मुलगी काय किती शिकली आहे, ती पुढे किती कमवणार आहे, दिसायला कशी आहे, वागायला कशी आहे, हे सगळं बघितलं जातं. आणि त्याच्यामुळं विवाहामध्ये आता जे काही डिवोर्सचं प्रमाण आहे हे त्याचंच परिणिती आहे. त्यांच्या संसारामध्ये आई वडिलांनी किती इंटरफिरन्स केला पाहिजे असं लिमिट असतं, ते घडत नाही. प्रत्येक वेळेला नुसतं लोकांची आपण उदाहरणं देतो, पण जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा काय करतो आपण, हे की नाही. आणि म्हणून आई वडिलांनी सुद्धा बघितलं पाहिजे. आपण आता ज्यावेळेला विवाह करून दिले, संस्कार त्यांना दिलेत, आता त्यांनी पुढे संसार करायचा आहे. आपण एक स्टेप खाली आलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकाला सासूला असं वाटतंय माझं अजून राज्य आहे, मी चाव्यात असते नाही. जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. जबाबदाऱ्या दिल्याशिवाय पेलता येत नाही, जबाबदारी ठीक आहे, कळत नाही त्याशिवाय. आणि म्हणून संस्कारांना अतिशय महत्व आहे. जेणे दंभ लोभ निशेष आहे, अहम ममता समूळ तुटे, यासची नाम तप गोमटे, मणी नेटे पेटे विधाता. ते याचंच नाव त्यांनी असं सांगितलं की तप आहे. तपाचा अर्थ सांगितला की वासनांचा त्याग होणं म्हणजे तप आहे. शरीर शोषण म्हणजे देहदंडन करणं, का तर त्या परमेश्वराची प्राप्ती व्हावी. उपास तापास हे लोक करतात, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपास करतात, काही 1 दिवस करतात. हे कशासाठी करतात की त्या परमेश्वराबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे, आदर निर्माण झाला पाहिजे. हरिचिंतन चिंतनी चित्ररूप, त्या हरीचं चिंतन हे सतत आपल्याकडून घडावं, त्याचं हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं म्हणजे तप आहे. आणि हे दंभ लोभ हे जे आहे, अहम आहे, ममता आहे, हे सगळं तुटावं याच्यासाठी जो प्रयत्न आहे ते म्हणजे तप आहे. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये तपे विन दैवत दिलेल्या विन प्राप्त, भुजे विन हित कोण सांगे. हे तप जे आहे ते तपाचा अर्थ या पद्धतीने सांगितलेला आहे. आणि भुजे विन हित म्हणजे काय की दिल्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. दिल्या विन प्राप्त, सांगितल्या विन गुज, कल्प कल्पात ती कळत नाही.
जोपर्यंत गुरु डोक्यावरती हात ठेवत नाहीये तोपर्यंत गुह्य ज्ञान जे आहे ते प्राप्त होत नाही. गुह्य म्हणजे काय? जे लोभलेलं आहे ते. काय लोभलेलं आहे? ते जे ज्ञान आहे ते स्वतःचं ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान आणि परमात्म्याबद्दलचं ज्ञान हे जे आहे हे सद्गुरु कृपेनं प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. आता ज्ञानदेव या ठिकाणी दृष्टांत सांगताय की साधूच्या संगतीशिवाय तरुणोपाय नाही. तर साधू म्हणजे साधू हा शब्द नुसता घ्यायचा नाहीये. तर साधू म्हणजे सद्गुरू आहे, अधिकारी पुरुष असेल, आपले गुरु आहे, यांच्या संगतीशिवाय काही प्राप्त होत नसेल. संगत म्हणजे काय की नेहमी त्यांनी जे सांगितलं ते ऐकणं, म्हणजे त्यांच्याशी अनुसंधान ठेवणं. गुरु जे सांगतो ते ऐकलं पाहिजे. गुरुला काय प्रिय असेल सगळ्यात महत्वाचं, गुरुला आज्ञा पालन महत्वाचं आहे, ते प्रिय आहे. गुरु जे सांगतो ते नियम शिष्यानं फॉलो करणं, त्याच्यावरती कुठलाही संदेह न घेता फॉलो करणं हे गुरुला आवडतं. हे का आवडतं? कारण त्यानं सुद्धा तसंच केलेलं असतं. कारण आपल्या गुरुनं जे अनुचरण केलेलं आहे तो शिष्य त्या पद्धतीने पुढं अनुचरण करतो. आपल्या गुरुनं परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे त्यामुळे पुढं सुद्धा आपण त्याप्रमाणे केलं, आपण सुद्धा त्याच ठिकाणी पोहोचणार आहोत आणि आपला शिष्य सुद्धा परत त्याच ठिकाणी पोहोचला पाहिजे. ही गुरुची तळमळ असते. आपणासारखी करती तात्काळ गुरु काय करत असतो तर आपला शिष्य आपल्यासारखाच किंबहुना आपल्यापेक्षाही सामर्थ्यवान व्हावा यासाठी गुरु प्रयत्न करत असतो. त्याला सुद्धा परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, त्यानं ही परंपरा पुढे चालवली पाहिजे. आणि म्हणून साधूचे संगती तरुणोपाय. आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की तरलो तरलो गुरु पाहिजे असं सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथाने त्यांना ज्ञान दिलं. गुज ज्ञान म्हणजे काय? ज्ञान ते गुरु निवृत्तीनाथाने दिलं आणि ते ज्ञान दिल्यामुळे मी या भवसागरातून तरलो. ज्यांनी ही ज्ञानेश्वरी दिली, जगाचा उद्धार होण्यासाठी सगळं केलेलं आहे. तर त्यासाठी गुरुची कृपा जी फार महत्वाची आहे. जोपर्यंत गुरु कृपा नाही तोपर्यंत तो कोरडा राहतो आणि गुरु मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला सुरुवात होते, आध्यात्मिक सुरुवात. आणि गुरुचं कर्तव्य असते की त्याचं पोट धरायचं आणि त्याला काय करायचं? हे भवसागर, भव म्हणजे काय? दुःख आहे. हा दुःखाचा सागर आहे. जन्माला येणं आणि मरण हे काय? ही दुःखाची नदीच आहे, प्रवाह आहे. या प्रवाहातून कधीतरी तो थांबला पाहिजे, नाही तर प्रत्येक वेळा जन्माला यायचं, आईच्या उदराला कष्ट द्यायचं आणि परत या ठिकाणी रहाटणी करायची आणि परत निघून जायचं. का? तर पुन्हा जन्म घेण्यासाठी. हे 84 दशलक्ष योनीतून आपण फिरून आलेलो आहे. हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. या देहाचं आपल्याला सोनं करायचं आहे. ते सोनं कसं होईल? तर आपण त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्यानंतर होईल. आणि ते कार्य कधी होत असेल तर ते साधूच्या संगतीत होतं. साधू म्हणजे गुरु. गुरुच्या संगतीत राहायला तुम्ही, तर गुरुला जे ज्ञान आहे ते ऑटोमॅटिकली त्या शिष्याला दिलं जातं. त्याला काही गोष्टी आचरणाचे नियम सांगितले जातात, शिकवलं जातं आणि ते गुरु काय करत असतो? त्या परमात्म्याची भेट घडून देत असतो. आणि म्हणून संतांची संगती तरुणोपाय असं सांगितलं. संत म्हणजे गुरु आहे, साधूची संगती तरुणोपाय. हे जे आहे ते गुरुकीचे गुरु आहेत दत्ताचे. त्यांच्या समज गुरु हा देहावरती असला काय किंवा विदेही अवस्थेत असला काय. काही लोकांना विदेही अवस्थेतले गुरु असतात, परंतु देहाच्या वरती असणारा गुरु जो आहे हा जास्तीत जास्त का फलदायी होतो? कारण तुम्हाला ठेच जरी लागली तर त्या गुरुला काही कळ येत असते. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन रडला की त्याला कळवळ आहे, तर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुमचं कुठं चुकत असेल ते तुम्हाला सांगितलं जातं. परंतु जर तुम्हाला देहावरती गुरु नाही, समाधी अवस्थेत गुरु आहे, त्या गुरुला कधी तुमच्यावरती कृपा करायची असेल तर त्याला खास तेवढ्यासाठी यावं लागेल. आणि यायचं म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. देहाने त्याला यायचं म्हणजे तर तुम्हाला समजणार नाही ते येणं. आणि जे ज्ञान द्यायचं ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार नाही. आपण साधना किती करू शकतो, पण सदेह अवस्थेत असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन असतं. म्हणून गुरु हा नेहमी देहावरती असावा असं सांगितलेलं आहे. तो जर गुरु प्राप्त झाला होतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथ जे आहे ते ज्ञानेश्वरांना गुरु म्हणून लाभले आणि हे संपूर्ण ज्ञान जे आहे ते गुरूंच्या आशीर्वादामुळे त्यांना प्राप्त झालेलं आहे. अन्यथा ज्ञानेश्वर महाराज म्हणत मी कोरडा आहे, मला काहीही नाही येत नाही, परंतु त्या गुरुनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलं, त्यांनी हे ज्ञान दिलं मला आणि म्हणून हे सगळं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की आपला उद्धार होण्यासाठी ज्ञानेश्वरांनी अगदी सुरुवातीलाच आहे हरिमुखे म्हणा हरी साधना जी दिलेली आहे. हरी म्हणजे काय? हरी हा विश्वात सर्वत्र भरलेला आहे. त्याला वेगवेगळी नावं आहेत. कोण हरी म्हणत असतं, कोण भगवंत म्हणते त्याला, ठीक आहे, कोण सद्गुरू म्हणते, कोण ईश्वर म्हणते. अन्य धर्मातले वेगवेगळे त्यांचे त्यांची नावं घेत असतात. पण हे सगळं म्हणजे कोण आहे? तर तो एकमेव हा ईश्वर आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी हरी म्हणत आहेत. आणि तो मुखाने नेहमी म्हणत राहा. त्याचं अधिष्ठान जे तुमच्या हृदयात असलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक अभंगामध्ये त्यांच्या हरिपाठाच्या तेच सांगतात. आणि आज हा 5वा अभंग अगदी योगायोगानं योग क्लासमध्ये योग शिक्षक या ठिकाणी त्यांच्या समोर हा निरूपण याचं करता आलं याबद्दल खूप आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या वरती सद्गुरु कृपा अखंड राहो या ठिकाणी तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद देतो. जय जय रघुवीर समर्थ.